तो चलिए शुरू करते हैं। व्हिडिओ स्टार्ट करूच्या आधीच आपला टायर पंक्चर झालेला आहे, त्यामुळे आता आपण आपली गाडी आणलेली आहे पाठी टायर पंक्चर काढण्यासाठी. बघा ट्यूबलेस नाही म्हणतो म्हणून आपला टायर काढून आता फुल तो पंक्चरची रिपेअर करणार, त्यामुळे वेळ लागणार आहे. बघूया किती वेळ लागतो. हां ट्यूबलेस आहे. राहुल एक चांगलं काम करत आहे की त्याने आपल्या कुत्र्याचा एक जीव वाचवलेला आहे, कारण हा कुत्रा रस्त्यावरती आला होता आणि राहुलने तो कुत्रा घेऊन आतमध्ये सेफ जागेवरती ठेवलेला आहे. राहुल तू चांगलं काम केलंस, त्यासाठी तुझे आभार. तो बघा तो कुत्रा आतमध्ये गेलेला आहे, आता तो सेफ आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत कोकण ट्रॅव्हल सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. तर आपण कोकणातली अशी काही ठिकाणी एक्सप्लोअर करणार आहोत ते निसर्गाने समृद्ध झालेले आहेत. तर आपण असेच असता आंबोलीच्या एका टूरवरती जात होतो, तेव्हा आपल्याला एक सुंदर असं नदी दिसलेली आहे. ही बघू शकतात किती सुंदर आहे. मी आणि माझा भाऊ हा बघा, आम्ही दोघंजण आता ट्रॅव्हल सिरीजच्या या ब्लॉगमध्ये एकदम जात आहोत आंबोलीच्या एका टूरसाठी. तर तुम्ही बघा किती चांगला दृश्य आहे आमच्या पाठी. हा व्हिडिओ आम्ही यूट्यूबवरती अपलोड करणार आहे, ते तुम्ही यूट्यूबवरती जाऊन बायो सेक्शनमध्ये लिंक क्लिक करून हा व्हिडिओ फुल बघू शकता. हे बघा आंबोलीच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला हा धबधबा भेटतो, उकळकर देवस्थान काढल्यानंतर लेफ्ट साईडला. काहीच आम्ही आमच्या पहिल्या लोकेशनवरती आलेलो आहोत. तर लोकेशनचं नाव आहे, तर पावसामध्ये इथे खूप धबधबा असतो, हे तुम्ही पाठी पाहू शकतात माझ्या. तर इथून खूप पाणी वाहत असतं, पण आता सध्या थंडीचा सीझन असल्यामुळे आता पाणी नाही आहे. तर आपल्याला चढून चढून आता इथून वरती जायचं आहे स्टेअर्सवरून. तर पाठी बघू शकता तुम्ही, एक ट्रक आहे. त्या ट्रकचा ॲक्सिडेंट झालेला खूप वर्षापूर्वी, तर ट्रक तो अजून तिथेच आहे. तर आपण आता वरती जाऊया. तर आपण आंबोलीला एका कामासाठी आलो होतो, तेव्हा आपल्याला ही लोकेशन भेटली. शक्यतो आम्ही पावसातच येतो, पण आता खूप वर्ष झालेली येऊन, म्हणून जरा बघून येऊया म्हणून म्हटलं. तर आपण आता वरती जाणार आहोत इकडे. तर माझ्या पाठी खूप माकडे आहेत, कारण हा वाईल्ड लाईफ रिझर्व एरिया आहे, म्हणून ते खूप तुम्हाला पशु प्राणी पाहायला मिळतील. इकडे खूप धबधबा असतो पावसाच्या टाईमला, पण आता सध्या काय नाही, म्हणून आपण 2-3 फोटो काढणार आणि इथून आपल्या दुसऱ्या लोकेशनला जाणार आहोत. आता सध्या तर इकडे कायच नाही. हे बघा झऱ्याचं पाणी आणि प्युअर वॉटर आहे, पिऊ पण शकता तुम्ही, कारण हे झऱ्याचं वॉटर आहे. आणि हा खालचा व्ह्यू. काहीच आता आपण चालणार आहे त्या साईडला बघूया आपण काय आहे. मला व्हिडिओमध्ये मी दाखवतो. चला आपण पुढे जाऊन बघूया आपण काय आपल्याला बघायला मिळतं. तसं तर कायच नाही, माकडच आहेत फक्त. तर आपण जंगलामध्ये आलेलो आहोत, आपल्याला काय तसं काही दिसत नाही. ते मकाची बोंड कोणीतरी खाल्लेली आहे आणि त्याची खूप आहे, लोक साफसफाई करत नाही. पण आपण जास्त आतमध्ये जाणार नाही, कारण खूप जंगल आहे आणि आता रिस्की सिच्युएशन आहे, त्यामुळे आपण शॉर्टकटनेच खाली उतरूया आणि मग आपण जाऊया आपल्या गाडीकडे आणि आपण जाऊया आपल्या सेकंड लोकेशनकडे. आणि तिथे बघू शकता तुम्ही खूप 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 माकडांची गँग आलेली आहे. ही बघा माकडांची गँग. वा काय लोक, इथे खूप मोठी फायटिंग झालेली होती माकडांची. तर आपल्याला माकडांचं एक मस्तपैकी असं दृश्य, नैसर्गिक दृश्य पाहायला मिळालेलं आहे. वा. तर
हेच बघण्यासाठी आपण इकडे आलेलो, पण पाणी काय बघायला भेटलं नाही आपल्याला वॉटरफॉलचं. माकड तरी बघायला भेटले आणि इथे एक माकड खाली पडलेले आहे दरीमध्ये. तर आपण आता सरळ आपल्या गाडीकडे जाऊया. आणि तिकडे एक ट्रकचा खूप वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झालेला आहे, पण तो ट्रक काय RTOवाल्याने उचलला नाही, पण तो ट्रक तिकडेच आहे अजून. तिथे त्याच्या पाठी आम्ही आमची गाडी लावलेली आहे. तर आम्ही आता गाडी घेणार आणि आपल्या सेकंड लोकेशनवरती जाणार आहे. तर सेकंड लोकेशन आपली खूप सुंदर आहे. त्याचं नाव आम्ही तिकडेच गेल्यावरती रिव्हील करू तुम्हाला. तोपर्यंत हे झऱ्याचं पाणीच बघू शकता तुम्ही, कारण तर वॉटरफॉल तर इथे नाही आहे. माकड आपल्याला खूप सारे पाहायला मिळतात. तर जाऊया आपण आपल्या सेकंड लोकेशनवरती. मित्रांनो, आपल्याला लागलेली आता ताण. आपण पुढे जात होतो तेव्हा आपल्याला लागली ताण, म्हणून आपण आता वॉटर बॉटलमध्ये थोडं पाणी भरून घेणार आहे. पण तुम्ही दूरपर्यंत पाहू शकतात की ते कुठेच पाणी पिण्यासाठी ठिकाण नाही आहे. मग आपण काय करूया, आपण आता पाणी नॅचरल ठिकाणावरनं भरणार आहे. तर तुम्ही नॅचरल ठिकाण माझ्या पाठी पाहू शकतात. हा आहे नॅचरल झरा आणि हे एकदम शुद्ध पाणी आहे. 100% जे झऱ्याचं वरून डोंगरावरून येत आहे. तर आपण इथेच कुठेतरी बघूया आपल्याला पाणी कुठे भरता येईल अशी एक लोकेशन शोधली पाहिजे जिथून आपण इझिली पाणी भरू शकतो. तसं तर कुठे दिसत नाही आहे आपल्याला झरावरती. आणि माझ्या पाठी पाहू शकता तुम्ही, हा आहे धबधबा जो पावसामध्ये खूप मोठा असतो, पण आता सध्या थंडीचा सीझन असल्यामुळे एवढं पाणी नाही आहे. तर मला तर काही चान्सेस दिसत नाही पाणी भरण्याचे. मला खालीच जावं लागेल दिसतंय. आमच्या पाठी ही आमच्या फ्रेंडची गाडी आहे, ही बघा. तर त्याच्यावरती खूप सारी माकडं बसलेली आहेत. तर ते पाहू शकता तुम्ही, खूप सारी माकडं रस्त्यावरनं पण धावत आहेत, ही बघा. आणि आता आपण चाललो आहे आंबोली बेळगाव रस्त्यावरती आपल्या सेकंड लोकेशनवरती. तर इथे कोणाचे तरी हेल्मेट पण आहे, आम्हाला माहीत नाही ते कुठे गेले. मला वाटतं ते खाली गेलं तर पाणी भेटू शकतं आपल्याला, पण आपण जाणार नाही खाली. हे बघा, आता सनसेट पॉईंटवरती आलेलो आहोत. पण आपण फक्त 2 मिनटासाठीच असणार आहे इकडे. फक्त सनसेट पॉईंट आपण कॅप्चर करणार आणि तिथून आपण पुढे जाणार आहे. पण आता सध्या दुपार असल्यामुळे खूप ऊन आहे. सनसेट तर नाही, हॉट सन आहे. इथे पण माकड आहेत खूप. ही बघा लोकेशन. तर आपण फ्रंट व्ह्यूने कॅप्चर करूया समोर कसं दिसतंय. तर गाईस, आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहे. पण माझ्या पाठी पाहू शकतात तुम्ही, इथे रस्ता समाप्त होतोय, म्हणून आपल्याला आता चलत जायचं आहे इथून. पण तुम्ही रस्ता पाहू शकता, फुल दगडांचा रस्ता आहे आणि आपण ट्रॅकिंग करून आपल्याला मला दिसतं जायचं लागणार. इथे बघा, पावसामध्ये इथून खूप पाणी येतं आणि हे सगळा हा पाण्याचा रस्ता आहे जो दिसतोय तुम्हाला खाली माझ्या. पण सध्या उन्हाळा असल्यामुळे इथे पाणी नाही आहे. पण आपल्याला अजून 10 मिनटं तरी चालत जावं लागेल. 10 मिनटं अजून चालल्यानंतर आता वाजले दुपारचे 1:30 आणि 10-15 मिनटं चालल्यानंतर आपण आपल्या लोकेशनवरती पोचू, जी आपली सेकंड लोकेशन आहे ह्या टूरची. आणि आपला हा कोकण सिरीजचा पहिला व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर आणि खूप व्हिडिओ येतील. तुम्ही रस्ता पाहू शकता किती डेंजर आहे.
तर आपण लोकेशनवरती पोचू आणि मग आम्ही तुम्हाला दाखवतो तिकडे काय आहे. तोपर्यंत स्टेट येऊन. तर काहीच आपण आपल्या सेकंड लोकेशनवरती जात आहोत. तर साधारण 1 तास ट्रॅव्हल करून खूप सारी माकडं बघून आपण आपल्या सेकंड लोकेशनवरती थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. तुम्ही बघू शकता ती चांगली लोकेशन आहे. मी आणि माझे सहकारी मिस्टर राकेश माझ्याबरोबर आहेत. आणि ज्या लोकेशनला आपण जात आहोत त्या लोकेशनचा रस्ता खूपच छान आहे. मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, आजूबाजूला सगळी झाडं आहेत. आणि इथे धबधब्याचा आवाज पण येत आहे, पण दिसणार नाही तो धबधबा. पाठून आमच्या काही लोक पण येत आहेत. बघूया आपण लोकेशनवरती जाऊनच पुढे काय आहे. तर मित्रांनो, आम्ही आमच्या सेकंड लोकेशनवरती पोहोचलेलो आहे. आणि सेकंड लोकेशन आहे हिरण्यकेशी टेम्पल लोकेटेड इन आंबोली. तर तुम्ही तर मी फुटेजेस टाकणारच आहे व्हॉइस ओव्हरच्या पाठीमागे. तर तुम्ही बघू शकतात किती सुंदर मंदिर आहे. पावसामध्ये आणि सुंदर असतं कारण सगळीकडे हिरवळ असते. हे मंदिर आहे पाठी. आणि सेंचुरा हिरण्यकेशी नावाची सायंटिफिक नेम असलेली मासा फक्त ह्या कुंडीतच बघायला मिळतो, जो मी व्हिडिओ लावीनच व्हिडिओमध्ये. तर ह्या मंदिराच्या समोरच एक छान अशी कुंड आहे. ती पावसामध्ये पूर्ण भरतात आणि मग त्याच्यामध्ये लोक जंप करून त्या कुंडात दर्शन घेतात. ॲक्च्युली हे मंदिर जे आहे ते शंकर आणि पार्वतीचं आहे. आणि वरती शिवलिंग पण आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे आता काही लोक आलेली आहेत, टुरिस्ट. तर आपण आता थोडा वेळ इथे थंड वातावरणात बसलेलो आहे कारण इकडचं वातावरण खूपच छान आहे. आजूबाजूला पक्षी देखील आहे. तर आपण जरा पुढे जाऊन बघूया. मला समोरचं दृश्य दाखवतो कारण इकडे खूप लोक आहेत. हे बघा, ही ती कुंड आहे जिथे सेंचुरा हिरण्यकेशी नावाची मासे बघायला मिळतात. हे मासे फक्त इकडेच आहेत आणि कुठे नाही. हे बघा, आणि हे जगात कुठेही पाहायला नाही मिळत हे मासे, फक्त इकडेच आहेत. बघू शकतात किती सुंदर मंदिर आहे. आणि हा फुल लोकेशन या मंदिराची आहे. आणि पूर्ण झाडांनी कवर झालेली लोकेशन आहे. हे बघा, तसं बघायला गेलं तर एक कच्चा रस्ता आहे, किंवा पक्का रस्ता नाही आहे. कच्च्या रस्त्याने तुम्हाला 15-20 मिनटं चालून यावं लागेल. आणि पावसामध्ये ती जी गुफा तुम्हाला दिसते, ही जी गुफा आहे, ह्या गुफेतून पाणी येतं आणि मग ह्या कुंडीमध्ये भरतं आणि मग तिथून वाहून हे इकडे ह्या नदीला जाऊन मिळतं आणि मग ही नदी जंगलात जाते. आपण आता त्या साईडला जाऊया. इकडे गाय आणि वासरू, गाईचं दूध पितानाचं एक मस्त प्रतिबिंब आहे. हे बघा, त्याच्यानंतर इथे दत्ताची मूर्ती देखील आहे.
ॲक्च्युअल मंदिरचा परिसर आहे, हा मंदिर आहे. तिकडे वरती मंदिराचे तुम्ही बघू शकतात की शंकराचं एक मस्त शिवलिंग आहे. हे बघा, ते खूप छान दिसतं. आणि इथे काही लोकही आलेली आहेत गाईडला घेऊन. ते त्यांना बरोबर एक्सप्लेन करून सांगतात की इकडे काय असतं. हे बघा, तर मित्रांनो, आपण हिरण्यकेशीमध्ये आलेलो आहे आणि इथे तुम्ही पाहू शकतात की सुंदर सुंदर देवींच्या मूर्त्या आहेत आणि इथे तुळस देखील आहे आणि ती एकदम पाण्याच्या आत आहे आणि पाण्यातून वरती आलेली तुळस आहे. आणि आतमध्ये पार्वती माता आणि शिवशंकराची पिंडी वरती आहे. तर तसं हे हिरण्यकेशी मंदिर हे पार्वती मातेला समर्पित आहे. तर तुम्ही पाहू शकता तिकडे गाय आहे, गाईचं दूध वासरू पित आहे आणि इकडे गुफा आहे. ह्या गुफेतून पावसामध्ये खूप पाणी येत असतं. चल गुफा दाखवूया. तर ॲक्च्युअल टाईम तुम्हाला इकडे येण्याचा हा पावसाळाच आहे. पावसामध्ये आला तर तुम्हाला ॲक्च्युअल निसर्ग बघायला मिळेल. तर ही जी गुफा आहे, ह्या गुफेमध्ये आतमध्ये जाऊ शकतो, पण आपण आता जाणार नाही. तर इथून ॲक्च्युअल पाणी येतं आणि हे पाणी इथून बाहेर येऊन ते कुंडीला जाऊन मिळतं आणि कुंडीच्या लेफ्ट साईडनी आणि राईट साईडनी जाऊन ते मेन कुंडात येतं आणि तिथे ॲक्च्युअल मासे आहेत. स्पिच्युला हिरण्यकेशी सायंटिफिक नेम असणारे, जे ॲक्च्युअल मासे फक्त आंबोलीतच बघायला मिळतात आणि कुठेच नाही आहेत. ते इथेच आहेत आणि ते बायोलॉजिकल हेरिटेज म्हणून ही जागा त्यांच्यासाठीच रिझर्व केली गेलेली आहे. तर आपण आता इथून जाणार आहोत आणि आपण आपल्या थर्ड लोकेशनवरती जाणार आहोत. चला. तर कायच आम्ही आता आपल्या थर्ड लोकेशनवरती जात आहोत. तर थर्ड लोकेशन तिकडे जाऊनच आम्ही तुम्हाला दाखवतो काय आहे ती. तोपर्यंत तुम्ही ही लोकेशन बघितलं असतात, ती मस्त आहे. तर ही खरी लोकेशन पावसामध्येच बघण्यालायक आहे. आता उन्हामध्ये एवढी काय खास नाही, पण जर मे नंतर तुम्ही येत असतात, जून जुलै ऑगस्टमध्ये जेव्हा पाऊस असतो, त्यावेळी तुम्ही इथे येऊन हा हिरण्यकेशी टेम्पलला व्हिजिट द्या, कारण ही खूप चांगली लोकेशन आहे. फक्त तुम्हाला गाडी पार्किंग बाहेर करायची लागते आणि मग 10-15 मिनटं चालून असा फुटपाथ केलेला आहे त्यांनी, तुम्ही मंदिराकडे पोहोचतात. पण इथे दारू पिऊन यायला अलाउड नाही. दारू पिऊन आलं तर तुम्हाला पाण्यामध्ये जायला ते अलाउड करत नाही. तिथे बोर्ड लिहिलेलाच आहे त्याने. बाकी लोकेशन खूप छान आहे. तर मिळूया पुढच्या लोकेशनवर. तर मित्रांनो, आम्ही आमच्या तिसऱ्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहे, कावळेसार पॉईंट. कावळेसार पॉईंट ह्या नावाला कावळेसार असं नाव ह्यासाठी पडलं कारण पहिली इथे खूप सारे कावळे होते. हो. तर आपण आता चाललो आहे ॲक्च्युअल लोकेशनकडे. तर तुम्ही बघू शकतात ही जी दुकानं आहेत आजूबाजूला ती सगळी बंद आहेत, कारण पावसाच्या टाईमला ही सगळी ओपन असतात. हा सीझन टाईम नसल्यामुळे ही सगळी बंद आहे. आता तिथे काम सुरू आहे, जी ॲक्च्युअल लोकेशन आहे तिकडे बघू शकता तुम्ही. आम्ही फक्त त्या लोकेशनकडे थोडा वेळ जाणार आणि परत येणार आहोत. तर ही आमची थर्ड लोकेशन होती या व्हिडिओची. ही बघा दरी. पावसामध्ये इथे खूप पाणी असतं आणि ह्याला रिव्हर्स वॉटरफॉल असे म्हणतात, कारण जे पण वस्तू तुम्ही इथून खाली टाकाल ते पाण्याच्या प्रभावाने वरती येते. आणि बघू शकता दरी किती खोल आहे आणि ते वाराही खूप असतो, म्हणून त्यांनी ही सगळी फेन्सिंग केलेली आहे इकडे. आता फेन्सिंगचं काम सुरू आहे. हे बघा, ती रेलिंग लागली बघ तुझी ह्याची आपली स्टीलची रेलिंग, त्याच्या पुढे रेलिंग बघ कशी आहे स्टीलच्या रेलिंग. नॉर्मल आहे. त्या नॉर्मल रेलिंगकडनं पूर्ण पाणी चालू असतं पावसात, तेव्हा म्हणजे खाली जाऊ शकत नाही, लांबनच काढू शकतो. पाणी चालू आहे आणि जे खाली टाकणार ते वर येणार सगळं. ते इकडं नाही चालू आहे, इकडे गेलं तिकडे गेलं पाणी खालून खूप वारा असतो मित्रांनो. पण आता सध्या इथे काय नाही, कारण आता आम्ही चुकीच्या टाईमवरती आलेलो आहे.
तर पण तुम्ही व्ह्यू बघू शकता किती चांगलं आहे. इथून खाली काही पडू नये म्हणून त्यांनी इथे फेन्सिंगही केलेले आहेत, रेलिंग. हे बघा असा व्ह्यू आहे. खूप सुंदर लोकेशन आहे, पण पावसामध्येच या, आता नको. आता मी सुट्टीवरती आहे म्हणून फिरायला आलेलो, पण तुम्ही येऊ नका ह्या टाईमला. तर आता आपण जाऊया आपल्या 4थ्या लोकेशनवरती. तर मित्रांनो, आमची 3rd लोकेशन कॅप्चर झालेली आहे आणि आपण चाललो आहे आता आपल्या 4th लोकेशनवरती. 4th लोकेशनवरती बघूया काय बघायला मिळतं काय. 4th लोकेशन हे आपला एक डॅम आहे आंबोलीचा. त्या डॅममध्ये बघूया पाणी आहे, तर पाणी असेल तर आपण पाण्यामध्ये उतरूया, नाहीतर मग प्लॅन कॅन्सल होणार आहे. आता आपण सध्या आपल्या गाडीवरती आहोत, ते बघू शकतो लोकेशन किती सुंदर आहे. हा रोड जरा कच्चा आहे, कधी कधी चांगला आहे. आणि इथे ऊसाची शेती आहे. खूप आहे इथे कामणी झालेली आहे ऊसाची त्या साईडला. चला तर आपण आपल्या पुढच्या लोकेशनमध्ये जाऊया. गाईज मित्रांनो, आपण पोचलेलो आहे आपल्या लोकेशनवरती. लोकेशन बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. आंबोली डॅम, आंबोली डॅम आहे. आणि आता आपण पाण्यात उतरणार आहे थोडा वेळ. आणि खूप क्लीन आहे. हे बघा. खूप मोठा डॅम आहे. आपण बघूया पाण्यामध्ये कुठे आपल्याला कुठच्या साईडला पाण्यात उतरायला भेटतं आहे. आपण पाण्यामध्ये उतरणार आहोत. आणि खूप क्लीन आहे. हा, हे बघा, आपण पाण्यात उतरणारच आहोत. आंबोली डॅम, आंबोली डॅम खूप सुंदर. काहीच लोकांनी तुम्ही जर कधी आंबोलीच्या डॅमला आलात तर कधी येऊच नका, कारण रस्ता तुम्ही बघू शकता, रस्ताच नाही आहे. जाताना खूप हाल बेकार होणार आहे. 4थी लोकेशन आमची फ्लॉप ठरलेली आहे, कारण डॅममध्ये आपल्याला उतरायचं होतं, कारण पाणी खूप होतं. आपल्याला रिस्क नाही घ्यायची आहे. फायनली म्हणून आपण उतरणार नाही डॅममध्ये, कारण आपल्याला रिस्क नाही घ्यायची होती. फायनली आपण मेन रस्त्यावरती पोचलेलो आहे, कारण तो रस्ता खूपच डेंजर होता. आता आपण चाललोय मेन रस्त्यावर ना. तर आपण आपल्या लोकेशनवरती पोचलेलो आहोत. वॉटरफॉल. हां, मुद्दाम शेवट ठेवलेलं. हे लोकेशन आम्ही शेवट ठेवले, कारण इथे पाणी होतं. हे बघा, कमी आहे पण आहे, चांगली लोकेशन आहे. आपण आता वरती जाऊया. हे बघा, तिथून वरती पाणी येतं आहे.
हो चल जाऊया आता कोण नव्हतं. जायचं ही लोकेशन झालेली आहे आणि आपण आताच चाललेलो आहे काहीतरी खाण्यासाठी, कारण खूप वेळ झालेला आहे आपल्याला काहीतरी खाऊन, भूक पण खूप लागलेली आहे. आणि ही साधारण आपली लास्टच लोकेशन होती कोकण ट्रॅव्हल सिरीजच्या पहिल्या व्हिडिओची. बघूया आपण आपल्याला पुढे काय लोकेशन भेटते तर, नाहीतर आपण आता सरळ घरी जाणार आहे पुढे आला. प्लेट कशी? हां चला किलो 35 किती व्हायचं? मित्रांनो आपण कोकण ट्रॅव्हल सिरीजचा व्हिडिओ इथेच संपवत आहोत. आपण 4-5 ठिकाणं कव्हर केलेली आहे आणि आता आमचा फायनल ट्रॅव्हल सिरीजमधला हा कलिंगड सिरीज आहे. आपण कलिंगड खाणार आणि व्हिडिओला इथेच एंड करणार आहे. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. Don't forget to subscribe.